खेडमधील भोसते जगबुडी पुलावरून सतत सुरू असलेल्या अवघड वाहनांच्या वाहतुकीमुळे पूल सध्या धोकादायक झालाय। दुरुस्तीचा प्रस्ताव अजूनही लाल फितीत अडकल्यामुळे वाहन चालकांसह पादचाऱ्यांचा जीव सध्या टांगणीवर आहे। पूल दुरुस्तीची प्रशासनाने दिलेली आश्वासनं हवेतच सध्या विरलेली आहेत। त्यामुळे दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय। भोसते जगबुडी पुलावरून पादचाऱ्यांकडून वाहनांची सतत वर्दळ सुरू असते। वेळेच्या बचतीसाठी सर्वच वाहनांना भोसते पूल वाहतुकीसाठी सोयीस्कर ठरतो। रेल्वे स्थानकात ये-जा करण्यासाठी वाहन चालक याच पुलाचा वापर करतात। भोसते, अलसुरे, कोंडिवली, निळीक आदी भागातील ग्रामस्थ दैनंदिन कामासाठी शहरात येण्याकरता याच पुलाचा वापर करत असतात। ग्रामीण भागातून शहरात येण्याकरता याच धोकादायक पुलाचा वापर केला जातोय। खेड शहरापासूनच लगत असलेल्या धोकादायक स्थितीत असूनही भोसते जगबुडी नदीवरील पुलावरून शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी वाहन चालक सध्या प्रवास करतात। 4 वर्षांपूर्वी पुलाच्या एका बाजूला मध्यभागी तडा गेला होता, त्यामुळे पुलाची सुरक्षितता ऐरणीवरती आली होती। जिल्हा परिषद बांधकाम विभागानं दोन्ही नाला तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी करत दुरुस्तीचे सोपस्कार पार पाडले होते। पूल दुरुस्तीचा प्रस्तावही मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवरती पाठवण्यात आला होता। मात्र पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव लाल फितीत अडकून पडलेला आहे। धोकादायक पुलाच्या डागडुजीसाठी काँग्रेस पक्षासह विविध स्वयंसेवी संस्थांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही पदरी मात्र निराशाच पडलेली आहे। प्रशासनाकडून सातत्याने लवकरच दुरुस्ती होईल असं दिलेलं आश्वासनही सध्या फेल ठरलंय। पूल धोकादायक असतानाही प्रशासनाला पुलाच्या डागडुजीसाठी लक्ष द्यायला वेळ मिळत नाही। त्यामुळे वाहन चालकांसह पादचाऱ्यांची सुरक्षितता आता ऐरणीवरती आलेली आहे। त्याच भोसते जगबुडी पुलावरून अवजड वाहनांची सतत वाहतूक सुरू आहे। महामार्गावरती दुर्घटना घडल्यास याच पुलाचा पर्यायी वापर म्हणून केला जातो। मात्र तरीही प्रशासनाने ही बाब गंभीरपणे घेतलेली नाही। धोकादायक स्थितीत भोसते जगबुडी पुलावरती दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला दुरुस्तीसाठी सवड मिळणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। नगर प्रशासनाने भोसते पुलावरून अवजड वाहतुकीस मज्जाव करत तसा सूचना फलकही पुलावरती लावली होती। दंडात्मक कारवाईची तंबी देखील अवजड वाहन चालकांना दिली होती। मात्र तरी देखील या तंबीला न जुमानता भोसते जगबुडी पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सध्या सुरूच आहे। त्यामुळे हा पूल आणखीनच कमकुवत बनत चालला आहे।